36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. स्वातंत्र्य लढ्यातील वकील, न्यायालय आणि न्यायाधीशांच्या योगदानाचा बोदवड येथे जागर. संविधान, कायद्याचे राज्य आणि न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बोदवड तालुका बार असोसिएशन तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये केवळ क्रांतिकारक आणि राजकीय नेत्यांनीच योगदान दिलं नाही, तर अनेक वकिलांनी आपली प्रतिष्ठित वकिली सुखाचे जीवन आणि पदाचा त्याग करून कायद्याच्या कलमातून स्वराज्याची मशाल पेटवली, असं प्रतिपादन बोदवड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश AP खोल्लम हे होते. व्यासपीठावर सरकारी वकील ॲडव्होकेट ईश्वर पाटील, सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती आणि ॲडव्होकेट KS इंगळे होते. महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, देशबंधू चित्तरंजन दास, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक कायदे पंडितांनी यावेळी पुढे बोलताना त्यांनी संविधान, कायद्याचे राज्य आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, लोकशाहीच्या आधारस्तंभाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वतंत्र लढ्याला कायदेशीर, राजकीय आणि घटनात्मक दिशा दिली. चंपारण सत्याग्रह, खेडा आणि बारडोलीतील शेतकरी संघर्ष, अहमदाबाद कामगार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह आणि चले जाव आंदोलन याचा संदर्भ देत ॲडव्होकेट पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यातील वकिलांच्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. काहींनी न्यायालयीन व्यवसायाचा त्याग केला, काहींनी विधानमंडळामध्ये ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं आणि काहींनी न्यायालयात स्वातंत्र्य सैनिकांची बाजू निर्भयपणे मांडली, असं ॲडव्होकेट पाटील यांनी सांगितलं. फेडरल कोर्टपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत भारतीय न्यायव्यवस्थेचा झालेला प्रवास, संविधानातील कायदे पंडितांचे योगदान आणि संविधान, संसद आणि स्वतंत्र न्यायपालिका या लोकशाहीच्या आधारस्तंभाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आजच्या काळामध्ये शेतकरी, कामगार, महिला, वंचित आणि सामान्य नागरिकांच्या न्यायाच्या हक्कासाठी निर्भयपणे उभे राहणे, त्यांना मोफत वकील आणि कायदेविषयक सल्ला या लीगल ॲडबाबत जागृती करणे ही स्वातंत्र्य लढ्यातील वकिलांना खरी आदरांजली, असंही ॲडव्होकेट पाटील यांनी म्हटलंय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट किशोर महाजन, ॲडव्होकेट AN लढे, ॲडव्होकेट विजय मंगळकर, ॲडव्होकेट CK पाटील, ॲडव्होकेट अमोल पाटील, ॲडव्होकेट मिनल अग्रवाल, ॲडव्होकेट शारदा राऊत, ॲडव्होकेट समीर पिंजारी, ॲडव्होकेट कल्पेश बडगुजर, ॲडव्होकेट मोहिनी नायसे आणि ॲडव्होकेट श्रुती सिकवाल, न्यायालयीन अधीक्षक RN माळी, नाना प्रशांत कुमार वेदुरकर, श्रीराम भट, पडसे भाऊसाहेब, अविनाश राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बोदवड न्यायालयामध्ये नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचं स्वागत करण्यात आले. जे आहे ते मॉडिफिकेशन करत आलेलो आहे. म्हणजे वकिलांनी निव्वळ कोर्टामध्ये मर्यादित न राहता ज्या ज्या वेळेस देशाला गरज पडेल त्या त्या वेळेस देशासाठी कार्यकर्तृत्वासाठी पुढे आलं पाहिजे, ही मागणी जी आहे ते स्वातंत्र्य दिनी मी आपणास करेन. आणि खरोखरच मार्गदर्शक जर कोणी असेल, देशाचा थिंक टँक जर कोणी असेल तर तो वकील आहे. आणि न्यायव्यवस्था जी आहे ती त्या त्या वेळेस कित्येक न्यायाधीश होते, न्यायमूर्ती रानडे जे स्वातंत्र्याच्या मध्ये असून इंग्रजांच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी न्याय दिले आणि देशभक्तांना देशभक्तीची जी मिसाल होती त्यांना जे शहीदत्व प्राप्त होणार होतं ते वाचवण्याचं काम जे आहे तर त्यावेळेस वकिलांनी केलेलं आहे. न्यायाधीशांनी त्यावेळेस फार मोठा करारी बाणा दाखवून सरकारच्या अगेन्स्टमध्येही ऑर्डर केल्या जाऊ शकतात, सरकारला हलवलं जाऊ शकते. ही जबरदस्त ताकद जी आहे हे निव्वळ स्वातंत्र्यामध्ये आपल्याला शक्य झालेली आहे. आणि स्वातंत्र्याचं जे महत्व आहे ते निव्वळ हा देश गाजवाजा करून होणार नाहीये. तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त नुसतं सुट्टी घेऊन फायदा नाहीये. स्वातंत्र्य दिनाचा जसं म्हटलं जाते, अशफाकुल्ला खान म्हणतो की शहीदों के कब्र पे हर साल लगेंगे मेरे, मरने के बाद बस इतना ही निशा होता है. एवढंच न ठेवता ही जी आग आहे, ही जी प्रेरणा आहे ही सतत ठेवत ठेवली पाहिजे. आणि देशाकरता, समाजाकरता, लोकांकरता, वकिली व्यवसायाकरता, पीडितांकरता वकिलांनी पुढे आलं पाहिजे. आणि म्हणूनच आज बता देंगे ये आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में. आणि म्हणून देशाकरता फासावर लढणारे आपले वीर जवान, त्याच्यानंतर देशासाठी पहिल्यांदा धर्म पलीकडे जाऊन अशफाकुल्ला खान या देशात पहिला मुसलमान ज्याने देशाकरता हसत फासावर त्याने पसंत केले. मित्रांनो, आपण वकील आहोत. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये देशाच्या स्वातंत्र्यापासून ते देश स्वतंत्र होण्यापर्यंत सर्वात जास्त महत्वाची भूमिका जी आहे या देशाला निवड रक्तरंजित क्रांतीने नव्हे, विचारांच्या क्रांतीने नव्हे, तर कायदेशीर इंग्रजांचेच कायदे इंग्रजांविरुद्ध वापरणारे सर्वात अगोदरचे वकील महात्मा फुले, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महात्मा गांधी ज्यांनी पहिल्यांदा ही वकिलीची डिग्री बॅरिस्टर म्हणून इंग्लंडहून भेटत होती. इंग्लंडहून आले, दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी कामकाज केलं, पण त्यांना लक्षात आलं की ज्या इंग्रजांविरुद्ध आपण लढतो आहोत त्या इंग्रजांनी अनेक
न्यायाधीशांना काबीज केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी मेरे देश जाऊंगा और तुमको मेरे देश से भागाऊंगा अशा पद्धतीने विचार त्यांनी केला. आणि म्हणूनच पंडित नेहरू ज्यांनी वकिलीच्या त्या व्यवसायामध्ये कोणी सोडत नाहीये, परंतु चलेजावच्या आंदोलनामध्ये कित्येक वकिलांनी न्यायाधीशांनी त्यांच्या डिग्र्या आणि वकिली सोडून टाकली. हे महत्व आहे. ते आताच्या पी चिदंबरम, कपिल सिब्बल या वकील आणि रिजिजू जे लॉ मिनिस्टर आहे. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.